देवेंद्र फडणवीसांना आधी देशाचे गृहमंत्री आणि मग पंतप्रधान व्हायचं होतं, संजय राऊत यांचा मोठा दावा। डिपॉझिट जप्त करणार बोलून जर नारायण राणेंना समाधान मिळत असेल तर मिळू द्या, 4 जून नंतर त्यांची झोप उडेल। रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार विनायक राऊतांची टीका। उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस, मशाल गीतामध्ये भवानी शब्द आल्यानं आयोगाची नोटीस। जय भवानी शब्दावरून निवडणूक आयोगाने पाठवलेली नोटीस उद्धव ठाकरेंनी धुडकावली। आम्ही जय भवानी म्हणणारच, ठाकरेंची आक्रमक भूमिका। कर्नाटक मध्य प्रदेश निवडणुकांच्या वेळी मोदी शहांनी राम मंदिर बजरंग बलीचं नाव घेऊन प्रचार केला, मग त्यांच्यावर कारवाई का नाही? उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व पूर्णपणे सोडलं, तसंच जय भवानी हा परमपवित्र नारा उच्चारण्याची लायकी त्यांनी गमावली, त्यामुळे हा शब्द त्यांना काढण्यास सांगितलं असावं। भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला। आधी भाजप मग राष्ट्रवादी सोबत सत्ता, अशा वारंवार भूमिका बदलणाऱ्यांनी मनसेवर बोलू नये। मनसे नेते संदीप देशपांडेंची ठाकरे गटावर टीका। उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीनंतर घरी बसावं लागणार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। तर 2019 मध्ये मोदींच्या नावे ठाकरेंचे 18 खासदार निवडून आले, बावनकुळेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्री करण्यासाठीच पक्षाची वाईट अवस्था केली, मंत्री उदय सामंत यांची टीका। ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात, उदय सामंत यांचा गौप्यस्फोट। ठाकरे गटाचे अनेक नेते पदाधिकारी महायुतीसाठी काम करतायत, सामंत यांचा दावा। यवतमाळ वाशिममध्ये विद्यमान खासदार भावना गवळींची नाराजी दूर केली, मंत्री उदय सामंत यांची माहिती। तर भावना गवळी राजश्री पाटलांना निवडून आणण्यासाठी काम करतील, सामंत यांची प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा शिवसेनेला मिळावी हा आमचा आग्रह होता, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। तर युती धर्म पाळण्यासाठी आम्ही माघार घेतली आहे, सामंत यांची माहिती। 23 एप्रिलला रायगडमध्ये शरद पवारांची सभा, सुनील तटकरेंच्या होम ग्राउंडवर अनंत गीतेंसाठी शरद पवारांची सभा। रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासाठी जळगावच्या जामनेरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षाचा कार्यकर्ता मेळावा। हुकुमशाही राजवट असलेली मोदींची सत्ता उलथून टाकण्यासाठी कामाला लागा, शरद पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। शरद पवार केंद्रात कृषी मंत्री असताना महाराष्ट्र कृषी क्षेत्रात 10व्या क्रमांकावर होता, बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर पवारांनी कृषी मंत्री म्हणून काहीच केलं नाही, बावनकुळेंची टीका। एवढा आत्मविश्वास होता तर नगर दक्षिण लोकसभेसाठी घरातला उमेदवार का दिला नाही, खासदार सुजय विखेंचा शरद पवारांना टोला। जळगाव लोकसभेच्या महायुती उमेदवार स्मिता वाघ यांनी विमानतळावर घेतली शरद पवारांची भेट, वडीलकीच्या नात्याने शरद पवारांचे आशीर्वाद घेतले, स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया। केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असतानाही धनगर आरक्षण का मिळालं नाही, यावर महादेव जानकरांनी बोलावं, मवियाचे उमेदवार संजय जाधव यांची मागणी। महादेव जानकरांना शरद पवारांनी माढामधून उमेदवारी जाहीर केली होती, पण जानकर रात्नीतनं महायुतीत सहभागी झाले, मविया उमेदवार संजय जाधवांची टीका। तर जानकरांची निष्ठा कोणत्याही एका ठिकाणी नाही, जाधव यांचा टोला। माझ्याकडे काही नाही, या निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च करायचे, हा पैसा आला कुठून, मवियाचे उमेदवार संजय जाधव यांचा महादेव जानकर यांना सवाल। छत्रपती संभाजीनगरमधल्या ठाकरे गटाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात पहिल्यांदाच मुस्लिम महिलांची हजेरी, चंद्रकांत खैरेंच्या प्रचाराच्या बैठकीकरता मुस्लिम महिला उपस्थित। ठाकरे गटाचे रायगडचे उमेदवार अनंत गीतेंचा भाजपवर हल्लाबोल, ही निवडणूक राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाची, यावेळी चूक केल्यास देशात लोकशाही संपण्याची भीती, गुहागरमध्ये प्रचारादरम्यान अनंत गीते यांचं वक्तव्य। वेगळ्या हिंदुत्ववादी नेत्यांमुळे माँसाहेब जिजाऊंचा वाडा भग्न अवस्थेत, रायगडच्या लोकसभा वंचितच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांची अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यावर टीका। उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकरांना मुख्यमंत्र्यांकडून लोकसभेची ऑफर, नार्वेकर दक्षिण मुंबईतनं निवडणूक लढणार का याकडे लक्ष। दक्षिण मुंबईतल्या जागेचा तिढा येत्या 2 दिवसात सुटण्याची शक्यता, इच्छुक उमेदवार मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांना काम सुरूच ठेवण्याच्या सूचना। ठाकरे गटातले अनेक नेते सोबत येण्यास उत्सुक, मिलिंद नार्वेकर सोबत येत असल्यास त्यांचं स्वागत, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकरांसाठी रामदास आठवलेंकडून प्रचार, भाषण करताना कवितांचा वापर, तर संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांकडूनच भारत तोडायचं काम, राहुल गांधींवर टीकास्त्र। सोलापुरात सत्ताधारी पक्षाकडनं आणि त्यांच्या उमेदवाराकडनं गेल्या 10 वर्षात सोलापूरकरांना काय मिळालं, मवियाच्या उमेदवार प्रणिती शिंदेंचा सवाल। तर मुद्द्याचं बोलावं, शिंदेंचा सातपुतेना टोला। विरोधी पक्षातील उमेदवार निवडून गेला तर फक्त भाषण करू शकतो, निधी आणू शकत नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामती लोकसभा उमेदवार सुप्रिया सुळे यांना टोला।
कल्याणमध्ये व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरे गटाचा राज ठाकरेंना उपरोधिक टोला. मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानं राज ठाकरेंचं व्यंगचित्र असलेला बॅनर लावत टीका. अमरावतीत वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांची बंडखोरी. पक्षाचा आदेश धुडकावत दिला. मोवियाचे उमेदवार बळवंत वानखेडेंना पाठिंबा. रिपब्लिकन सेना वंचितच्या पदाधिकाऱ्यांना मानसन्मान देत नसल्याचा आरोप. वंचितच्या गुलाब बर्डेंची प्रकृतीचं कारण देत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीतनं माघार. वंचितकडून आता मालती थावली निवडणुकीच्या रिंगणात. अकोल्याच्या जठारपेठमध्ये संविधान उद्देशिका वाचनाचा कार्यक्रमाला 3000 महिलांची उपस्थिती. कार्यक्रमाला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि नेत्या अंजली आंबेडकर यांची उपस्थिती. अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्यासाठी आम्ही 40 सभा घेतल्या, अजून 60 सभा घेणार. बच्चू कडूंची माहिती. तर आम्हाला मुंबईवरून कुणाला बोलवायची गरज नाही. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांसाठी अमरावतीत अजित पवारांची सभा. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी कामाला लागण्याचं दादांचं आवाहन. हिंगोलीचे भाजपचे उमेदवार बाबूराव कदमांसाठी फडणवीसांची सभा. महायुतीच्या ट्रेनमध्ये सगळ्यांना जागा. ही ट्रेन विकासासाठी धावते, तेव्हा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करा, फडणवीसांचं आवाहन. अकोल्यामध्ये वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकरांची कॉर्नर सभा. पदयात्रा, वैयक्तिक गाठी भेटींवर भर. आंबेडकरांनी सकाळीच घेतली आरडीजी कॉलेज प्राध्यापक आणि व्यवस्थापन मंडळाची भेट. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात गावामध्ये प्रकाश आंबेडकरांची सभा. धोत्रा गावात शेताखालील लिंबाच्या झाडाखाली आंबेडकरांची छोटेखानी सभा. यावेळी आंबेडकरांनी वऱ्हाडी जेवणावर मारला ताव. छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील 24 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार. रॅलीचंही आयोजन. तर मतदान करताना उमेदवाराचं शिक्षण, सामाजिक प्रतिमा याचा विचार करून मतदान करा, जलील यांचं आवाहन. संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंचं आव्हान आमच्यासमोर नसेल. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. तर आमची खरी लढत एमआयएम सोबत, दानवेंची माहिती. रावसाहेब दानवे, महादेव जानकरांसह भाजप आमदार मेघना बोर्डीकरांचा परभणीच्या सेलूमध्ये बैलगाडीतनं प्रचार. महादेव जानकरांसाठी दानवेंची मतदारांना साथ. मोदी मित्र असल्याचं सांगत 5 ते 6 तरुणांकडून वरळीत विनापरवानगी सर्वेक्षण. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आणि आमदार सुनील शिंदे यांच्याकडनं कारवाईची मागणी. रोहिणी खडसेंनी शरद पवार गटाच्या उमेदवाराला मुक्ताईनगरमधून लीड मिळवून दिलं, तरच त्यांना शरद पवारांच्या निष्ठावान कार्यकर्त्या समजू. माजी मंत्री सतीश पाटील यांचा रोहिणी खडसेंना टोला. मुलगा भाजपमध्ये गेला तरी मी काँग्रेसमध्येच राहणार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याकडनं स्पष्ट. तर कुणी बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास सोडणार नाही. भर सभेत कार्यकर्त्यांना दिला इशारा. ठाण्यामध्ये धनगर समाज आणि ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार मल्लिकार्जुन पुजारींकडून प्रचाराचा शुभारंभ. ठाण्यामध्ये 1.5 ते 2 लाखांनी निवडून येईन, पुजारींकडून विश्वास व्यक्त. पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारांची चाचपणी. बविया लवकरच उमेदवार जाहीर करणार, हितेंद्र ठाकूर यांची माहिती. कोल्हापुरात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी महायुतीची रिक्षा रॅली. कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडनं रिक्षा रॅलीचं आयोजन. हिंगोलीत महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा घरोघरी जाऊन प्रचार. उमेदवारांच्या भेटीगाठी घेत मतदान करण्याचं केलं आवाहन. नांदेडमध्ये वंचितचे उमेदवार अविनाश भोसीकर यांना मराठा तरुणांचा घेराव. ओबीसी मेळाव्यात मराठा आरक्षणाला विरोध केल्यानं मुखेड तालुक्यातील जांब गावात भोसीकरांविरोधात मराठा तरुणांची घोषणाबाजी. रावेरमध्ये शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांची नाराजी दूर. शरद पवारांनी घेतलेल्या सभेला हजेरी लावत मोवियाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना दिला जाहीर पाठिंबा. नाशिकमध्ये स्वामी शांतिगिरी महाराजांच्या प्रचाराचा जोरदार धडाका. महाराजांच्या वतीने बाईक रॅलीचं आयोजन. मतदानाचा हक्क बजवा, शांतिगिरी महाराज यांचं आवाहन. मतदानानंतर भंडारा गोंदियातील सर्व ईव्हीएम मशीन भिलेवाडा पलाडी परिसरातील स्ट्रॉंग रूममध्ये. सुरक्षेसाठी एसआरपीएफ, सीआरपीएफसह जिल्हा पोलीस यांचं पथक तैनात. मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांची युती अनैसर्गिक, त्याचा फायदा भाजपलाच होणार. माढ्याचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंग निंबाळकर यांचा दावा. धाराशिवसाठी मंजूर असलेले मेडिकल कॉलेज नेरुळला हलवलं. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा आरोप. तर पुरावे द्या, मी राजकारण सोडेन, आमदार राणा जगजितसिंग पाटील यांचं प्रत्युत्तर. छत्रपती संभाजीनगरमध्ये गद्दार विरुद्ध प्रामाणिक अशी लढत होणार. लोक गद्दारांना धडा शिकवणार. ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंचा शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्यावर हल्लाबोल.
मनसे बाळा नांदगावकर यांनी घेतलं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन. साईंच्या चरणी बाळा नांदगावकरांची प्रार्थना. तर राज ठाकरेंच्या सभेबाबत अजून काही ठरलेलं नाही, नांदगावकर यांची माहिती. ठाणे आणि पुणे विभागातील जिल्ह्यांसाठी आयकर विभागाचे एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन. निवडणुकीच्या काळात पैशांच्या होणाऱ्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांची माहिती. गेल्या 10 वर्षांचा काळ न्यायव्यवस्थेसाठी अत्यंत वाईट. 21 माजी न्यायमूर्तींकडून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून चिंता व्यक्त. भारतीय न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा न्यायमूर्तींचा आरोप. 5 मिनिटं वेळ काढा आणि जबाबदारीने मतदान करा. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं देशातल्या नागरिकांना मतदानासाठी आवाहन. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या उमेदवारांची अर्जांची छाननी. अर्जांच्या छाननीनंतर 317 अर्ज वैध. 361 उमेदवारांचे 522 अर्ज दाखल. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती. मतदानानंतर भंडारा गोंदियातील सर्व ईव्हीएम मशीन भिलेवाडा पलाडी परिसरातल्या स्ट्रॉंग रूममध्ये. सुरक्षेसाठी एसआरपीएफ सीआरपीएफ सह जिल्हा पोलीस पथक तैनात. बीड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी 1 उमेदवारी अर्ज दाखल. आतापर्यंत एकूण 4 जणांनी भरले अर्ज. बीडमध्ये 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार. हिंगोली लोकसभेसाठी महायुती उमेदवार पाठिंबा देण्याकरता मुख्यमंत्र्यांचा शिवाजी जाधव यांना फोन. शिवाजी जाधव यांची बंडखोरी. मी ही निवडणूक लढवणारच, जाधव यांची प्रतिक्रिया. बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांनी भरलेला उमेदवारी अर्ज बाद. अर्ज एबी फॉर्म न जोडल्यानं बाद. बारामती लोकसभेसाठी 51 उमेदवारांचे अर्ज दाखल. 5 अर्ज छाननीमध्ये बाद. धाराशिव लोकसभेसाठी 50 उमेदवारी अर्ज दाखल. किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात हे 2 दिवसात स्पष्ट होईल. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासेंची माहिती. यवतमाळ वाशिम मतदारसंघात युवकांच्या प्रश्नाकडे सर्व पक्षांचं दुर्लक्ष. मतदारसंघातले युवकांची खंत. मतदारसंघात मोठी बेरोजगारी असून कुठलेही मोठे उद्योग नाहीत, तरुणांची प्रतिक्रिया. नंदकिशोर चतुर्वेदीची 200 एकर जमीन जप्त. ठाकरे कुटुंबाचा भागीदार चतुर्वेदीवर आयकरची कारवाई. चतुर्वेदीच्या कंपनीने श्रीधर पाटणकर यांच्या संस्थेला दिलं होतं कर्ज. तेजस ठाकरेंकडून गोलबुबुळ असलेल्या पालीच्या 2 नव्या प्रजातींचा शोध. तेजस ठाकरेंच्या संशोधनाची जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाकडनं दखल. मुंबई महापालिकेची डीप क्लिनिंग मोहीम जोरात. एका दिवसात 150 मेट्रिक टन डेब्रिज, 86 मेट्रिक टन कचरा उपसला. 384 किलोमीटरचे लांबीचे रस्तेही स्वच्छ. पालिकेच्या 1331 कर्मचाऱ्यांचा सहभाग. मुंबईतल्या झाडांवर करण्यात आलेली रोषणाई 7 दिवसात हटवा. मुंबई पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयानं लेखी आदेश. रोषणाई हटवण्यात येत नाही तोपर्यंत दिवे बंद ठेवण्याचे आदेश. मुंबईच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट. मुंबईतील पाणीसाठा 22.61%. धरणांमधील 3,27,289 दशलक्ष लिटर आणि राखीव जलसाठा पावसाळ्यापर्यंत पुरवून वापरावा लागणार. देशामध्ये महाराष्ट्रासह 12 राज्यात उष्णतेच्या लाटेसह पावसाचा इशारा. देशामध्ये एकाच वेळी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे ऋतू. लातूरच्या चाकूर, निलंगा, औसा, रेणापूर या तालुक्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ. वीज पडून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू. 13 जनावरांचाही मृत्यू. भाजीपाल्यासह फळबागांचं मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. धाराशिवच्या तुळजापूर, लोहारा, उमरगा तालुक्यात अवकाळी पाऊस. पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. उमरगा तालुक्यातील 7 शेळ्या आणि इतर 3 जनावरांचा वीज कोसळून मृत्यू. धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका. फळबागांसह पॉलीहाऊसचं मोठं नुकसान. शेतशिवारात पाणीच पाणी. सरकारने आम्हाला ठोस मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. तातडीने पंचनामा करण्याच्याही सूचना. धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्याकडून शेतीची पाहणी. मदत मिळवून देण्यासाठी ओमराजेंनी साधला जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद. वर्ध्यामध्ये 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वाढत्या तापमानामुळे प्रचार मंदावला. वाढत्या तापमानाचा प्राण्यांनाही फटका. भायखळ्यातल्या माता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयातल्या पशुपक्ष्यांची विशेष काळजी. फळं, फ्रूट आईस केक, लॉलीपॉपची पक्ष्यांकरता व्यवस्था. भिवंडीमध्ये महावीर जयंती उत्साहात साजरी. समस्त जैन महासंघाकडनं रथयात्रेचं आयोजन. रथयात्रेत कपिल पाटील, महेश चौगुलेंसह जैन साधू आणि 24 चित्ररथ सहभागी. महावीर जयंतीनिमित्ताने सोलापुरात ढोलताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर जैन बांधवांची शोभायात्रा. भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते शोभायात्रेमध्ये सहभागी. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि जय पवार महावीर जयंतीच्या मिरवणुकीत एकत्र. सुप्रिया सुळेंनी मिरवणुकीमध्ये ढोल वाजवत जैन बांधव समाजाच्या कार्यकर्त्यांचा वाढवला उत्साह.
सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची सांगता, मिरवणुकीत भाजपा उमेदवार राम सातपुते यांनी धरला ठेका. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये 40 विद्यार्थिनींना अन्न विषबाधा. विषबाधा कशामुळे झाली याची चौकशी करा, युवा सेनेकडनं कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांना निवेदन. विरारमध्ये कौटुंबिक वादातनं 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या. पती पत्नीचा वाद पोलिसांनी समझोत्याने न मिटवल्याचा मृत तरुणाचा व्हिडिओतनं आरोप. जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने डोंबिवलीत साकारलं बुक स्ट्रीट. खासदार श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर यांची बुक स्ट्रीटला भेट. शिर्डीच्या नेवासा तालुक्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवल्याचा प्रकार उघड. रुग्णांची कुठल्याही प्रकारची सोय आणि पुरेसे बेड्स उपलब्ध नाहीत. केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी 150हून अधिक महिलांचं ऑपरेशन. नाशिकमध्ये 2 महिलांकडनं 95,000 रुपयांच्या सोन्याच्या नेकलेसची चोरी. या महिलांनी बुरखा परिधान करत ज्वेलरी शॉपमधनं नेकलेस चोरल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नाशिक रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल. अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये स्कूल बसला दुचाकीची धडक. अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू. वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर पडलेलं झाड चकवून जाताना घडलेली घटना. बुलढाण्याच्या नांदुरा रेल्वे स्टेशनजवळ धावत्या रेल्वेतनं फेकली 45 किलो गांजाची पाकिटं. आरपीएफ कर्मचाऱ्यांकडनं गांजाची पाकिटं जप्त. घटनेमुळे परिसरात खळबळ. परभणीच्या पाथरीतील गोदावरी पात्रातनं अवैध वाळू उपसा. अवैध वाळू घेऊन जाणारा टिपर पकडण्यासाठी तहसील आणि उपविभागीय अधिकाऱ्याचा सिने स्टाईल पाठलाग. मात्र कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत वाळू माफिया टिपर घेऊन फरार. रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू. गोंदिया चंद्रपूर मार्गावरची घटना. मृत तरुणाची ओळख पटवण्याचं काम सुरू. नाशिकच्या येवल्यामध्ये नगरपालिकेची अतिक्रमण मोहीम. जवळपास 40 ते 45 अतिक्रमण पालिकेने हटवली. यावेळी अतिक्रमणधारकांनी केली इच्छामरणाची मागणी. छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांच्या बसचा भीषण अपघात. 3 जवानांची प्रकृती चिंताजनक. बसमध्ये 40 जवान असल्याची माहिती. छत्तीसगडमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांचा बंदोबस्त आटपून सीआरपीएफचे जवान जात असताना अपघात. मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे अभिनेता चिन्मय मांडलेकर ट्रोल. इथून पुढे छत्रपती शिवरायांची भूमिका करणार नाही, चिन्मय मांडलेकरची भूमिका. सुप्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या मेव्हण्याचा अपघाती मृत्यू. बहिणीची प्रकृती चिंताजनक. झारखंडच्या धनबादमध्ये कारला भीषण अपघात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.